अकोला जिल्ह्यात एक आगळं वेगळं लग्न पार पडलं। या लग्नाला नवरी आणि नवरदेव प्रत्यक्ष हजर नव्हते। त्यांचा फोटो आणि मूर्ती समोर ठेवून हे लग्न लावण्यात आलं। तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणाऱ्या या लग्न सोहळ्याला थेट जाऊयात। लग्नपत्रिका, माजंत्री, वऱ्हाडी मंडळींची लगबग, वधू पक्षाची धावपळ, मिरवणुकीतला जोश, अगदी कोणत्याही लग्नातलं हे सर्वसामान्य चित्र। पण तरीही हे लग्न अतिशय खास आहे। शंकर पार्वती विवाह सोहळ्याची ही परंपरा राजनापूर खिनखिनी या गावानं गेल्या 300 वर्षांपासून जोपासली आहे। चैत्र महिन्यातील चैत्र शुद्ध या मुहूर्ताच्या दिवशी या गावात शंकर पार्वतीचा विवाह सोहळा पार पडतो, तोही अगदी खऱ्याखुऱ्या लग्नासारखा। सर्वच प्रथा आणि परंपरा या लग्नातही असतात। दरवर्षी गावातील 2 नवीन कुटुंबांना नवरा आणि नवरी मुलीच्या आई वडिलांचा मान दिला जातो। हुंडा नाही घेतला आम्ही, त्यानंतर हे झाडाचं वृक्ष वाटप चालू आहे। मुलगी पण चांगली निघाली। बाहेरगावून जी मंडळी येते त्यांना हे झाडाचे वाटप वृक्षारोपण करा। लग्नात अनेक सामाजिक संदेशही देण्यात येतात। त्याचबरोबर पर्यावरणाविषयी जनजागृती व्हावी यासाठी वऱ्हाडींना रोपटे भेट म्हणून दिले जाते। हुंडा विरोधी हा लग्न सोहळा असतो। हा विवाह सोहळा पाहण्यासाठी दूरदूरहून गावकरी उपस्थित असतात। हा लग्न सोहळा पाहण्यासाठी एक विशेष असं म्हणजे उत्सुकता असते लागलेली। दिवसभर पूर्ण आपल्या घरच्यासारखे सगळे कार्यक्रम होतात आणि सगळेजण अगदी गावातले पूर्ण लोक, महिला मंडळी, सगळे पुरुष मंडळी सगळे अगदी उत्साहाने त्यामध्ये भाग घेतात। सगळं विसरून बिलकुल अगदी त्या ठिकाणी गोळा होतात आणि हा पूर्ण सोहळा या ठिकाणी अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। चैत्रात होणार हे लग्न या गावातील प्रत्येकाच्या घरचंच कार्य असतं। हा सगळा सोहळा गावकऱ्यांसाठी सामाजिक एकता आणि संपन्नतेचा वारसा याचं मूर्तिमंत उदाहरण आहे। शंकर पार्वतीचं लग्न म्हणजे समाजामध्ये सुव्यवस्था चांगली नांदावी आणि एकमेकाचा आदर सत्कार पती पत्नीमध्ये असावा आणि संस्कृती योग्यरीत्या समाजामध्ये प्रसारित व्हावी याकरता विवाह बंधने कसं असते आणि पती पत्नीचं नातं कसं असते शिवजीनं पार्वतीच्या माध्यमातून म्हणजे आचरण करून दाखवलं। त्यामुळे समाजाला याची आवश्यकता आहे। हा विवाह सोहळा प्रतिकात्मक असला तरी यामागे लपलेल्या गावकऱ्यांच्या भावना परंपरेचं जतन करतात हे नक्की। जय जगड, झी मीडिया, अकोला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।